ए मी काय पोर हा. पाना पोर पाना आपल्याला हा. हा गवासले का हा, गुप्त राहिले. त्याला तुम्हीच खात्याल मला द्या ना ए असं काय करू राहिले आणखी पाठी वाका पुढे आहे का आता काय दिसलं? तेव्हा हा दिसला ना हा, दिसलं, धाव, धाव, धाव. दिसलं. थांबा, डोळ्याला लागलं माहिती का बोराटीची काठी बेकार राहते माहिती. हा. ओ, बाबूराव इकडे या बा. कुठं आहे का हा घे सोड हा, सोड रे. वडवाडा. ओ, थांबा. पडलं खाली. गळाला गावाला. पुढे पडलं खाली. एका- गवसला हा दे इकडे खायला काय तुम्ही पोर आहे ना बाबाला देते नाही लवकर गवसून देतो नाही काय. बरं पा दुसरे पा बाबा आद्या, बाबा आद्या. ए, बाबूराव नाही बोलत. काय चांगलं निघालं बा. चांगलं आहे. हा, चांगलं निघालं. आवर 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 बाबू आता तर म्हातारा घुसला काय पोरी खाली. मामा हा, बाहेर ये, निघा बरं दर्शक. काय काय पोरं, बाहेर व्हा इकडं. ए वर वर काय कोण काय आले बापरे कोण काय आलं नाही, तुमची सून आली. सून हा सून आली तुमची. सोन बाई काय अय, निघा रे पोरं इडून. हा? गवसले पाय राहते बोर आहे अय, पोरं. हा. काय रे पोर का तुमच्या घरची आहे का? खाऊ दे खाऊ दे खाऊ दे म्हणजे काय मामा, तुम्ही बाबर बाहेर आहे एकदाचे. काय झालं हा? हा? बरं आहे. हा? इथं तुम्ही बोरं तोडायला येत्या. मामा तुम्ही काय लहान लेकरावानी इकडं बोरी खाली बोरं तोडून राहिले. काय झालं मग आधी पोरं येईल होते हा त्याला लागत नुकसान करते का बोराची हा मग ते बरं बाबा तुम्हाला देतो पाडून हा. मग बसले बोरच खाती रे काय खाऊ राहिले ते बोरण काय नाही मामा. हा? हो ते अजून पिकायचे, पिकू द्या ना खरं. पोरं कुठं ठुत्या का तुम्हाला माहितीये का तुमचा लेक किती बोला मला वावरात कोणाला घुसून द्या तुम्ही. तर बोलायला जर सवय लागली तर पेरू राहते काही राहत. हा ते पोरं कसं आहे ते कुणाच आले ते आपल्या बोरी खाली पडाकले गाडचे कवळे काचेच बोर पडाकले म्हणजे मग तुम्ही काय नाही म्हणत होते काय त्याला तोडायला, उलट तुम्ही त्याच्याकडून तोडून घेत होते. हा त्याला म्हणलं आजच्या दिवस या आता उद्यापासून येऊ नका म्हटलं माझी सून बाईला कडक आहे ती तुम्हाला मारील. वावरात कोणाला घुसून द्यायचं नाही. नाही मी आता कोणाची यायची टप्पर नाही येणार. तुम्ही कुशलता पोराला घेऊन बसले म्हणजे अख्खं गाव येऊ देते झाड उडवायला. नाही मी आता राखण करेल इकडेच बसल मी आता बोरी खाली. पाठवा काय करीते काय मामा तुम्ही तुमची तुम्हालाच पटत बाई. आता काय मग तुम्हाला काय म्हणले होते मी ते तिथं कानातलं गबळ काढायचंय म्हणलं. ए गबा गोबा नाही काढणार मला काय गबा काढते ते का मग आता मला येतं का ते. मी उभं भेटण्याचं काम करतो मग तुला येतं का मग तू काय आलाय मला तुमच्या लेकाने सांगितलं काही जर तुला काही काम करून घ्यायचं असेल तर दादाला सांग म्हणे. दादा करून घ्या का हा. दादा बरं गाड सगळंच करायला गाड त्यांनी सांगितलेलं आहे मला. हा बरोबर तुम्ही नाही केलं तर मला काय फरक पडतो. मी नाही, त्यांना ते आल्यावर सांगून देईन. आपल्याच्या नेवानाचे गबाळ गोबा काढणं मी मग? आता पाणी भरायचं काम करेल मग आता मी काढीत बसू. म्हणजे तो नवरा मला काम सांगेल तू मला काम सांगशील म्हणजे मी काय धरू लागाय काय तुमचं धरू लागेल का हा? तुमचं वावर आहे तुम्हाला. पोरं तुम्हाला हाकाला तरी कळत नाही का रे. ए यार जा ना आता घरी जा बरं जा घरी पळा यायला काय पोरं येडत काढ काय रे नाही ठेवायचं इकडे आमच्या वावरात. हा जर बोर खाली दिसते ना तांगडे तोडून टाकेल चांगलं ना शाजूकपणा कावाची घेऊन बसले होती. जरा नीट बोला जरा सासरा जरा सासरे मग सासरे नीट राहा लहान लेकरावानी कवर घे हा. असं. हा जा लेक तुमच्या काम पण झाले आता. आपला नवरा काय करते पावा आपला नवरा काय करतो म्हणजे मानावरा काय करतो. मानावरा जाईल तिकडं ते कोण पाहुणे यायले त्याला भेटायला. त्याला बरं आज पाहुणे आले काल राजकारण हा ते कोण सभासद का कोणी यायला होते हा. त्याला भेटायला जायले. बरं काय तिकडे प्रमुख पाहुणे म्हणून मानावऱ्याला बोलवे. हा प्रमुख अतिथी का त्यांची हा हा बरोबर म्हणून त्याला बोलवेले. मग ते कस काय आता ते काय घरात पाहतीन का बाहेर पाहतीन. नाही नाही हा? त्याला बाहेरच पाहायला ठेवा आता नाही बाहेरच्या लोकांसमोर त्याची इज्जत खाली करायची का घरातले काम नाही. सांगून. बाहेरच करायला लाव त्याला त्याला किती मानित तुम्हाला माहितीये का काही. बाहेरच करता तुम्हाला करता. विचारायचं का कुत्रा तरी बाहेर. नाही नाही मला काच कोण विचारतं ग मी जर मला घर आणि रान सोडून कुठे जातच नाही ना मी त्याच्या मला कोणीच विचारित नाही तेव्हाच तुम्ही मोठं करायला पाहिजे होतं तुमचं नाव. सगळं तो नवऱ्याला विचारत्या असं आहे ना. काहीतरी काळ वेळ राहते त्या टायमाला तुम्ही जर नाव मोठं केलं असतं ना आज तुम्हाला सारे लोक विचारत आले असते. ए मला काय कोणाजवळ काही मागायचं नाही का मा कोणाजवळ काही अटकेल नाही मला काही नाव मोठं करायची गरज नाही हा तुम्हाला असेच आहे एक साईडला पडेल तुम्ही बस उखाण्यावानी. बस हा, बरोबर आहे. हा. तो नवऱ्याला तुला काय नाव करायचं ना घरोघरा इंड वाटलंच तर तू इंड कोणा माग त्याला इंड कोणा मी माग काय कोणा मागं हिंडू. मग तो ना इंड आता लोक आहे माग मग तुला इंड तू इंड मला काही हिंडायची गरज नाहीये. तुम्हाला नाव कमायचंय ना
नाव कमायचंय मा माणूस आहे ना नाव कमायला मला काय गरज पडली बरोबर. हा त्याची इज्जत झाली तेच मा नाव आहे मोठं. हा कशी बोलली. मग किती काय झालं ना नवऱ्याने काही बी केलं ना तर नवऱ्या माग बाईचं नाव राहत. बाईचं नाव राहत आणि बायको झाकून नेतीस. मग जाकाड आला करून काय ना. झाकड आल्या करून कळ ना म्हणजे आम्ही काही चुकीचं नाही करीत हा बरं आला का? तो गेला, हा आला तो आला. कोण आला कोण गेला मामा नीट बोला बर का तुम्ही. नीट बोला. नाही नीट बोला सांगत आहे की मला. मग काय म्हणजे कोण आलं, मी कोण रानात गेलं? राहतोय. रानातून पाणी भरता भरता पाहतोय. हा तो काल आला होता तो. कोण तो 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 हा बाई आता कोण नाही आलं नाही होतं? काल आलता बांगल्यामध्ये. काय बाई आता बांगल्यामध्ये तुम्ही व्हिडिओ काढले नाही का दोघांना. अहो व्हिडिओ काढले मग त्या हा? तुला काय वाटतं मांजरीला वाटतं दूध पेते तिला वाटतं मला कोणी पाहिलं नाही का. नाही का कॉलेजचा मित्र होता आणि ते तुमच्या डाकाला हा माहिती का कॉलेजचा मित्र का. तुमच्या डाकाला विचारा. अरे म्हणलो आता आताच म्हणाल नंतरच म्हणाल. हा म्हणायचं ना तुम्ही काहून आले नाही मग तुम्ही पाहिलं तर मग तेव्हा पोराला येड गाड्याला जर कळालं ना अजून काही. त्याला काय हा? करायचं ते आपण नुसतं जागा मागे येऊन देतोय का आपली बायको घरी काय करते काय माहिती आपल्याला. त्याचा विश्वास आहे माझ्यावर. हा कसा हा मी त्यांचा विश्वासघात करणार नाही त्यांच्या नाकाला कळायला लावणार बरं नाही. तुझं बघलं बरं दोन चून ठेवती सारखी तर बरं कोरडं होऊन जातं दोन चून. हा बरोबर काय बोलत आहे मामा हा? तुम्ही काही नाही तुमची तुम्हाला तरी पटत हा का ना नाही ना. हा? म्हणजे तुम्ही तुमच्या सुनावर असं काही बी आळू लागले तुम्ही. तरी म्हटलं आताच म्हणाल नंतरच म्हणाल. म्हणायचं तर बात जाऊ द्या बाजूला पण तुम्ही यायचं होतं डायरेक्ट विचारायचं होतं कोण आहे, नाही, पाहुणे, नाही, नाही, काय नाही. आहे. मी काल येऊ घरी. मग दुसऱ्याला कलंक लावायचं पटत का हा ना तुम्हाला करा काही करा. बी? मग तू कशी माहिती हे मा नवरा नाव कमी तर मावालं. मग मग ते मग आज तू याच्या सगळं त्याच्या सगळं येणते का. मी काय हा? यायचं त्याच्या सांगा इंडू हा? तू तर म्हटली मलाही नाव कमवायचे. काय हा? अहो त्यांचं नाव मोठं होऊ राहिलं त्याच्यामध्ये माझं समाधान आहे ना. हा समाधान होईल ना. अहो मी तुमच्याच पोराचं चांगलं चितू राहिले ना. याच्यामध्ये समाधानीच नाही होऊ शकत. मग हा मला माहिती. काय माहितीये हा. काय बरं तुमचं पोरग काय त्याच्यामध्ये काही हे नाही का. काय आज एवढ्या गाड्या एसट्या बंद आहे. हा एसट्या बंद असताना हा तरी तो पोरा इथपर्यंत कस काय आला तुला घेऊन. मोटरसायकल हा? आहे त्याच्याकडे. मोटरसायकल होती का. हा अरे वा मग काय चाटा मारायच्या. काय हा? चाटा मारल्या मला जमणार नाही यायला आज. हा? कुठं नाही का मला जमणार नाही बरं यायला. कुठं हा? काय नाटके करती. हा? कुठं यायला जमणार नाही. अरे असं येड्यात नाही काढू कोणाला. मामा फसू तुम्ही नये असं घात करू नये कोणाचा. हा जर तोंड पण ठेवायला तोंड मान आधार लागशील ना. सोनबाई असते तुम्ही लाकूड काढील लाकूड. हा का हा तुम्हाला आता काय एका दोपाटीच नीट परत. तुम्हाला आता काय हा. करायचं तेवढी करून घ्या तुम्ही. हा? तुम्ही काय करायचं तेवढं करून घ्या. संध्याकाळी तुमचं लेख आलं ना मग पहा तुम्ही आता काय काय आशावर ठेवी त्या माणसाला. हा? कायच्या आशावर ठेवलं तुम्ही? मग कोणी काय केलं काय सकाळचं भाकरीची वाट पाहतोय. पाणी मोटर चालू मावली. तुम्हाला सकाळी म्हणले नव्हते भूक तुम्ही लागली ना. तुम्हाला सकाळी म्हणले नव्हते शेवटी बोर खायला आलं बोरी खाली. तुम्हाला हा? मी म्हणले नव्हते जेवायला या म्हणून हा? म्हणले नव्हते. म्हणजे तुला वावर सुद्धा येत नाही का डबा घेऊन. म्हणजे तुमच्यासाठी डबा घेऊन मी मानावऱ्यासाठी डबा घेऊन नाही जात तुमच्यासाठी घेऊन येऊ होय. हा बरोबर. मला तो नडलं. नवरा केला कुठून. नवरा कुठून गेला म्हणजे मला नसता पोरे झाला तर नवरा केला असता का तो. तुम्हाला पोरं झालं तुम्हाला थोडी झाला माझा सासून झाला. हा का मग तो कस काय झाला. कस काय झालं मला काय माहिती माझा सासून जन्म दिला म्हणून झाला. हा ना हा मग पोऱ्या कोणाच आहे. माझा सासूचा तिला कुठून आणला. मला काय माहिती मी जशी माझ्या मम्मीची तशी तो माझा सासूचा आहे. असं कर तू विचार नाही तो सासूला. काय हा कुठून आणला म्हणा. ते नाही आणलं असं मी काय विचारू. तो आणि का हा वर जा विचारायला. मी तू विचारते का मी विचारू. नाही नाही तुम्हीच विचारा मला नाही विचार. सुंदरे ए सुंदरे अगं हा कुठून आणला तो. अरे लय तरच चालला ग मला. हा तू नका वर- एवढं, येईन ती बाई खाली. तू वर गेली सुखी झाली ग. पण बाबू ती बाय काय डोक्याला ताण झाला. वेळ झालं का मात्र आ, येईन ती बाळा खाली बर का यायची एखादी आत्मा बित्मा बनून एकाचा ताण आहे दुसऱ्याचा होईल मला. हा ना हा बरं बरं. तुम्हाला मी सकाळी म्हणले नव्हते मामा जेवायला या म्हणून हा ना म्हणले नव्हते. अरे जेवायला यायला पाहिजे जवळ कर आणते. दिवसभर सकाळ बघ मोटर चालू करेल लावणं वयले बाहेर थोडी थोडी जाम झाले. हा मामा तुम्ही ना डोक्यात जाऊ नका. तुम्हाला बोलवलं होते जेवायला मी रिकामी नाही एवढी मोठी पार्टी घेऊन यायची तुमच्यासाठी एका माणसासाठी जेवण आणलं. हा ना हा ठीक आहे जर कधी 4 माणसं असते 2 माणसं असते वावरात मी आले असते घेऊन त्यांच्यासाठी. तुमच्या एकट्यासाठी कोण रिकामा घेऊन यायला तुम्हाला जेवायला घरी येता येत नाही का. नाही ना
हा? अरे लोकांच्या बाय पाय नवरे नवरे नसताना दुसऱ्याला सुद्धा जेव घालत्या. हा दुसरं हा. तुम्हाला माहितीये का हा? मला घरी किती काम होतं तुमच्या थांब, लेका तो नवऱ्याला फोन कर. थांब तुमच्या लेकाच्या कपड्याची इस्त्री करणं हे ते थांब थांब थांब. हॅलो हॅलो, काय रे कुठे रे आता तू? काय म्हणते बोला. अरे पार इकडे भूक लागून गेली. तुझी बायको डबा घेऊन नाही आली रानात. आणि आता शेवटी मी बोरीच्या झाडाखाली बोरं खातोय. तुम्ही बोरी झाडाखाली बोरं खातोय. हा? म्हातारं आणि ते माहिती मी नाही येणार डबा घेऊन. तुम्ही का माझ्या नवरे का? मी मग तर माझ्या नवऱ्याचा घेऊन जाते. मग हे शिकवलं का तुझ्या बायकोला गावाल्या? मामा हा? काड्या नका करू. तू इकडे येतो का पटक्या? कुठे आहे तू? मला नाही यायला जमणार, तिच्याकडे फोन द्या. हे धर काय म्हणते बाई? हॅलो काय हो? काय ग बाबडे? अहो पहा ना ते मामा बळजबरी गाव राहिले त्याला मी सकाळी जेवायचं बोलले होते ते ऐकणच नाही. जाऊ दे, आता वय झालं त्यांचं. मला म्हणते म्हणे तू वावरात डबा घेऊन का बरं नाही आली. आता एका माणसासाठी मी डबा घेऊन जाऊ का? घरी किती तुमचे कपडे ते पडलेले होते तेवढे 20 तरी मारले सगळं केलं. जाऊ दे, म्हातार माणूस आहे. तुम्ही तुमच्या बापाला तापून ठेवा बरं. लय काय काय बोलताय म्हणे. ते काल माझा मित्र नव्हता आला का रील्स बनवायला तर म्हणे तो कशाला आला म्हणे तू असं तसं काय काय बोलत होते. कारण मला सांगितलं का तो आता रील बनवायला आला तो. मग तुम्हाला सांगितलं नव्हतं की येणार आहे म्हटलं. तुम्ही म्हणे हा तिकीट कधी बोलली तू? तुम्ही काल चालले होते तेव्हा बोलले होते ना. बोलली नाही मला तू. आणि असं रील बिल बनवायचे काय तुला काय नाचिन व्हायचंय काय? पाहिलं का म्हणजे आता तुम्ही तुमच्या बाबासारखं करू राहिले का? त्याच घरात घालून काय ऐकू राहिलो मी? हा. डोंगरे गप ना आता. हॅलो नीट बोल, नीट. डंगऱ्या काय तो बापाला असं म्हणशील काय? अहो मग पहा ना मग ते कसं अशी बोलताय? जोडील ना निब्बर धरून तुला. मला चरडा मारशाल? असं डंगऱ्या डुंगऱ्या म्हणली तर मला मारशाल मारशाल. म्हणजे तू काय माई काय कोणी हे लागते काय? काय आणि बट ठोकून काढीन तुला. बायको नाही का मी तुमची? मग बायको येतं काय आता उरव नाचती? जाऊ दे बाई तुम्ही पण तुमच्या बापाचं ऐकून बायको नका झाली मला. म्हणजे काय तू काय काही बोलशील काय मा बापाला? तुम्ही पण आता तुमच्या बापाचं ऐकून मला चिडायला लागलं. मी असेच जाईना निघून. चिडायला लागलं नाही. तू आता आहे ना मुकट्याने त्यांना गपचिप जेव घाल. आणि परत आता फोन मी आला, तोंडात घास घालू का? जर परत फोन आला आणि ते रील बिल काढायला जर कोणी घरी दिसलं मला तर तो मुर्दा गाडीला पहिले सांगतो. मला जायचंय घरी मायावाले तिकडं. हा जाय, कायमची जाय तिकडे, काही फरक नाही पडत आम्हाला. हा का? हा नक्की ना? हा. ते म्हाताऱ्याला काही डांगऱ्या डुंगऱ्या जर बोलली ना तो दात पुढचे सगळे पाडून टाकेल. म्हणजे तुम्ही बापा साईड घ्यायला लागले का? असं आहे का? बरं बरं ठीक आहे. आता बाप- तुम्हाला बाप- दोघांना भाकरी कुठून भेटत एवढं पाहता तुम्ही. हा जाय. हा हे आम्ही हाताने करू. हा, करा जाय. आता नाही. आता लगेच मी हा. बॅग भरून चालले निघ. द्यायला राहू द्या. जाय. तुम्हाला हेच पाहिजे होतं ना? परत येऊ नको परत नांदायला. हा ना? का महापोराला मी दुसरी करेल. दुसरी करशाल हा. का? मी बी कशी मग आता कोर्टात केस टाकीन पहा ना मग. तू क्वार्टरत नाही तर क्वार्ट टाक. जाय. तुम्ही पाहा आता लोक तुम्हाला न्यायला टाक, कुठे टाक. जाय. नाही तुम्हाला ना लयच हे झालंय ना हा. आता. नाही तर महिला आयोगात टाक. जाय. हा माहिती हा. आहे वाटा- तुला आखी कायदे सांगतो अजून. काय काय सांगू सांग. नाही या कोर्टात झालं तर हायकोर्टात जाय. नाही हायकोर्टात झालं सुप्रीम कोर्टात जाय. हा हा. तुम्हाला ना हेच पाहिजे होतं. मी निघून जायलाच पाहिजे होतं म्हणून तुम्ही गाड्या करीत होते. झालं तुमच्या मनासारखं झालं. तुमचे हा. पाय बोटं थंड झाले आता. जा. हा. निघा. लगेच जाऊ राहिले. खा आता तुम्ही शान. जा. निघा. काय गरज नाही मला हा. जायची. असं म्हणते. छे. अरे सुन बाई, साऱ्या सकाळची लाईट येईल, साऱ्या सकाळचं गेलंय चहा पाणी घेऊन तसं 3 वाजले सुन बाई ना. म्हणजे आपण काय उगतं घेतलं काय यांचं? म्हणजे घरचे माल बाप दादाची स्टेक एवढं मी यांच्या करताना करतो. आणि वरून ते म्हणते मी नाही आणणार आहे डबा. स्वतःच्या नवऱ्याला नाही कामं करायचे. मग याला काय तर पोसू मी. बर जाय निघून. काय करायचं? नवऱ्याने सांगितलं फोन तिला. महापोराला मी वाटलं दुसरी बाईक करून दे. एवढं काय पण हे सोयीचं नाही ना मावाला. हा. याला बायको सांभाळता येणार, कामधंदे करता येणार व्यवस्थित. गाबाळा जरा गाबाळा. दादा गाव जेवले की नाही अजून? हा आले काय? जेवले की नाही अजून? हा जेवलो ना भाऊ. पोटभर जेवलो. काजल दिसली का नाही? गेले ती आवरून. कुठं? माहेरी कुठं? तू कोण बोला तिथं काय? हा. आणि मग आता ते नाही म्हणले राहायला. म्हणलं जाते जाय. तू नाही म्हणलं जाय निघून. मग खरं गेली काय? आणि मग खरं का खोटं बोलत राहायची? अरे देवा. मग मग आता? तू फोन बोला नाही तिच्या आता. मग आता मग आता काय करायचं? आता हाताने करायचं स्वयंपाक पाणी काय? ते म्हणे मी कोर्टात भांडायला. म्हणलं कुठे लाव जाय.
यो बाबू. हा तिला मी एवढे सांगितलं कुठं लायचं अगोदर महिला आयोगात जाते का लोक न्यायला जाती का खायला कोर्टात जाती सांग का हायकोर्टात जाती का सुप्रीम कोर्टात जाती बोल पटकन. एवढं बोलायची काय गरज नव्हती. नाही जाऊ दे ना जाऊ दे म्हटलं ना जाऊ दे तुला मी दुसरे करील पण तू सोयीचा काय रे तुला घर गोड लागत नाही शेती काम गोड लागत नाही बापाने कवर करायचं. हा आता ती फारकत झाल्याशिवाय लग्न करतील का मला? तुला काय करायचं तुला बिगर फारकत व्हायचं तुला लग्न करून आणतो मी. मला बाबूराव म्हणते तुला माहिती ना मग कोणी शिरपतराव कोणाला खात नाही घाबरू नको. शिरपतरावची पोरगी द्या करून मला. त्याची पोरगी नाही त्याची मेवणी देत तुला रावची मेवणी टाकून द्यायला तुला देतो. उष्टी फ्रेश लागते आपल्या उष्टी नको. अरे बाबा आता दुसऱ्याचीच करावं लागते तुला आधी डाग आहे तिला आधी डाग आहे त्या बिचारीला तिला पॉर स्वर नाही तुला नाही काही सडे भेटती नाही. हा ती नको ती नको. मग गंगेची द्या मला. गंगेची पोर द्या. ए, त्या गंगेच्या आगे मोळाचं नाव नको काढू रे बोल आयला तुला लय वाक सांगेल त्या गंगेचं राव नाव काढूच नको. तिच्या पोरगी लागते आपल्याला. अरे पोरगे बघ कोण म्हणेल तिला जाऊन परत एकदा हाऊस झाली ना आमची. हा आणि मग बरं वाटलं असं कर तो मित्र असेल त्यांना पाठव तिच्या वाटलं मी नाही जाणार. ए ते राव ते काय काय सोनं बी नाग ते काय गंगेची पोर हा इकडे काय महाराष्ट्रात पुरी नाही काय. अरे बाबराव माहिती आहे मला तुला तसं ठेवील का मी बकुळाची करा. काय बकुळाची नाही का बाय ओला डाळा काय त्याला ते कुठे येत कुठे काही फिरत शाळा जात कुठे स्टँडच बसत काय ते काय बकोळीच्या पुरीचं तिथं फोन काय आला वाटतो. कोणाचं तिथंच फोन आला वाटतं. माझ्या बायकोचा फोन आला. हॅलो हॅलो केव्हा ऐकूया ना. स्टँड असेल ते चाव असेल तिथं. हॅलो काय ग कुठे गेली वर तोंड करून. तुम्हीच बोलले ना जाय म्हणून मी आले. आपण एवढा नाका शेंड्यावर राग राहतो का. मग नाकाच्या शांड्यावर आग राहतो का तुम्हाला? लय तुमच्या बापाची साईड घ्यायचं पडलेलं होतं ना. आता त्याला हाता घालून काढलं मी. कोणाला? माझ्या बापाला. तुमच्या बापाला हाता घालून काढलं? हा ते मला म्हणे निघून जाय म्हणे हायकोर्टात जायचं तिकडे जायचं. मग ठीक आहे ना फारकत घ्यायची ना तुम्हाला. मग पहा मी कशी केस टाकते ती. मी नाही बाय म्हणजे आता आपल्यात राहू दे कोणाला काही सांगू नको. असा तुडवला बोरी खाली का बस कधी. हा खरंच हा ना. मला माहिती तुम्ही फक्त माझ्या तोंडापुरतं बोलताय. तुम्ही सगळं तुमच्या बापाकडूनच आहे. व्हिडिओ कॉल करते का व्हिडिओ कॉल. नाही भरोसा आहे ना मावर तो. हा पटकन घरी घ्यायला या मग मी नाही येणार. बरं गेलो. काय साडी बिडी घ्यायची तुला. हा 8 दिवसापासून म्हणते तरी तुमचा बाप पैसे देऊन द्याय ना. बरं जाऊ दे. ते थेरड्याचं कुठं ऐकती आईचं डंगर त्याच्या. काय का हसूवर आलं का तुला. तुम्ही असं काही बी बोललं ना मला हसलं तर ते थेरडे वगैरे काय काय बोलतात ना हा तुम्ही. मग ते काय डंगर त्याला काय लाज नाही. बरं जाऊ दे यायचंय मला घ्यायला या. बरं येतो मग तुला घ्यायला मी. आपण तिकडे खाऊ गल्लीत जाऊ हा पहिले. खाऊ गल्लीत का आता काय काय शेण खाते का. जाऊ दे बाई तुम्ही असं काही बी नका बोलू ना. बरं येतो तर मी येतो तर. आपण मस्त सोयाबीन चिल्ली वगैरे खायला जाऊ. बरं बाय. हा मी काय म्हणतो हा काय येतो घेऊन तिला. काय म्हणा घेऊन येतो तिला एखादी साडी बिडी घेऊन देतो ना. आता साड्या घ्यायच्या का. हा एक माझा हा. परत नाराज झाली तर परत जाई गेली तर परत माझ्या वांदे होते. ये बाय टोको टाकून घे तिला बोलून चालून. हा हा का म्हाताऱ्याचं पुढं करावं लागेल. वारा आणत त्याचा डबा घेऊन जायचा. हा सांग तुला पेट्रोल पाहिजे तुला साडी घ्यायला पाहिजे. काय माकडे काय आता तिकडेच पाहायचं तिकडेच साडी घ्यायची तिकडे पेट्रोल टाकायचं तुमच्यावर पेट्रोल टाका वाटलं एक ते लिटर बाटल्या एकूण टाकू बंगारच्या बांगारच्या तुमच्या बाटल्या तुमच्या. तू रताळ नाही वाटत तिला रताळाचं गज घालून ठेवले ते मार्केटला नाही. नाही तुमच्या दारूच्या गोणी भरेल देऊ का. हा ते घेऊन जा वाटलं सर. बरोबर ठीक. का उधारी आणू तुमच्या नावावर. काही नको आणू. हा नाही उधारी सांगतो मी. उधारी सांगतो पैठण देतो तिला घेऊन. ते तुम्ही तर बरं तुम्ही बायको तुम्हाला कोण विचारित म्हणा. तिला काय माहिती अजून. तुला माहितीच आहे बाबराव कसा आहे. हा येतो मी बरं का. हा जाय ये लवकर. हो हा काय माझ्या
सोनबाई स्टँड होती परत फोन लावला या म्हणे न्यायला साडी बिडी घ्यावं लागेल. काय खुश झाली लगेच हाय पण आणि ती पण. बरं आता तुम्हाला आहे ना आता दाखवतो आता. आता 1-2 दिवस पाहतो नाही आली डबा घेऊन मळ्यात का परत शाळेत भांडरा. मग डायरेक्ट काय घरीच नाही आता डायरेक्ट काढून द्यायची. हां पोराला सांगेल तूही जाय तिच्या मागे. हां तुला बायको लागत तवाली तोच तू तिकडे जाय माय मी एकटा इकडं. चला तर कांद्याला पाणी लावावं लागेल. जेवणही नको खावा नाही नको.